सुनेत्रा पवारांना उमेदवारी द्यायला नको होते। अजित पवार यांनी एका मुलाखती दरम्यान ही कबुली दिलेली आहे। आपल्याला माहित आहे बारामती विधान लोकसभेमध्ये पवार विरुद्ध पवार सामना झाला होता। राजकारण घरात शिरू द्यायचं नसतं असंही अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्या सोबत आहेत। कृष्णात, बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुनेत्रा पवार यांचा पराभव झाल्यानंतर तो अत्यंत जिव्हारी लागला होता आणि त्यानंतर आता अशा प्रकारची एक खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलेली दिसून येते। एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी ही स्पष्टपणे कबुली दिलेली आहे की सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार म्हणजे आपल्या पत्नीला उमेदवारी देणं ही एक चुकीची गोष्ट माझ्या हातून घडली होती, परंतु आता जी गोष्टी झालेल्या आहेत त्यावर काही बोलता येत नाही। परंतु पार्लमेंटरी बोर्ड म्हणजे भाजप नेत्यांनी हा निर्णय घेतला होता आणि त्यानंतर मला तो मान्य करावा लागला, अशा प्रकारचं त्यांनी एक मत जे आहे ते व्यक्त केलेलं आहे। एक प्रकारची खंत आहे की आणि एक कबुली आहे की जी चूक झालेली आहे त्याची कबुली अजित दादांनी यांनी या संदर्भात दिलेली आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये कदाचित विधानसभा निवडणुकीमध्ये बारामती विधानसभा मतदारसंघातून युगेंद्र पवार यांचं नाव समोर येतंय। त्यामुळे कदाचित आता अजितदादा अशा प्रकारची एक कबुली देत आहेत की चूक झाली असे म्हणून। त्यामुळे नक्कीच एक युगेंद्र पवार समोर परत घरातल्या घरामध्येच पुन्हा विधानसभेला पवार घराणं एकमेकांच्या विरोधात येतंय की राहणं गरजेचं आहे आणि ते कदाचित टाळावं या दृष्टिकोनातून देखील अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे ते अजित पवार यांच्याकडून झालेलं असावं असं एक सध्या राजकीय विश्वात चर्चा आहे। अगदी कृष्णात, आपण बघितलं लोकसभेला एक हाय व्होल्टेज अगदी कृष्णात, मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय। सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया येते, बघूया। आपण बघतोय सुनेत्रांना तिकीट देणं ही चूक होती असं अजित पवार यांनी एका मुलाखती दरम्यान म्हटलेलं आहे। राजकारण घरात शिरू द्यायचं नसतं असंही ते म्हणाले। सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार सामना व्हायला नको होता। अजित पवार यांच्याकडून एका मुलाखती दरम्यान ही कबुली देण्यात आलेली आपल्याला माहित आहे। बारामतीमध्ये एक हाय व्होल्टेज लढत झालेली होती नणंद भाऊजाईमध्ये। सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये राष्ट्रवादीच्या फुटीनंतर सुप्रिया सुळे यांच्या विरोधामध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी लोकसभा निवडणूक लढवली, त्यामध्ये त्यांचा पराभव झाल्याचं पाहायला मिळालं। आणि त्यानंतर एका मुलाखती दरम्यान अजित पवार यांनी ही कबुली दिलेली आहे। त्यावेळेला पवार विरुद्ध पवार असा सामना झालेला होता। सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये ही मोठी लढत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि या सगळ्यामध्ये सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली, सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला। अहो, कुठल्या दादाबद्दल तुम्ही बोलताय? अजित पवारांबद्दल बोलताय? ठीक आहे, मी तर स्वतः काही ऐकलेलंच नाहीये, त्याच्यामुळे मी कसं याच्यावर उत्तर देणार? रामकृष्ण। आपण बघितलं, सुप्रिया सुळे यांना हा प्रश्न विचारला असता मी अद्याप अजून काही ऐकलेलं नाहीये, त्यावर मी कसं उत्तर देणार असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे। आणि त्यामुळे आता अजित पवार यांनी एका मुलाखती दरम्यान ही कबुली दिलेली आहे की राजकारण घरात शिरू द्यायचं नसतं, सुनेत्रा पवारांना उमेदवारी द्यायला नको होती असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। अवघे काही महिने झालेले, 2-3 महिने झालेले आहेत या गोष्टीला आणि त्यानंतर अजित पवार यांनी हे वक्तव्य केलंय। आपल्याला माहित आहे एकंदरीतच राष्ट्रवादीच्या फुटीनंतर लोकसभा निवडणुका, मोठ्या निवडणुका लोकसभेच्या झाल्या आणि त्यानंतर आणि याविषयीच बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण आपल्यासोबत आहेत। सूरजजी, आपण बघतोय अजित पवार यांनी एका मुलाखती दरम्यान ही कबुली दिलेली आहे। खरंच आता पुढच्या काळामध्ये हा संघर्ष टाळला जाईल अशा प्रकारचं हे अजित पवारांचं वक्तव्य, काय म्हणणं आहे पक्षाचं? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये निर्णय प्रक्रिया ही पार्लमेंटरी बोर्ड बसते आणि त्या पार्लमेंटरी बोर्डामध्ये नावं ठरलेली असतात। त्यामध्ये ते ठरल्याच्या नंतर प्रत्येक कार्यकर्त्याला, नेत्याला मान्य करावं लागतं, तशा पद्धतीचं काम करावं लागतं। आता ते काय बोलले, कुठं बोलले हे मला माहिती नाही, परंतु जी काही निर्णय प्रक्रिया आहे ती मी आपल्याला सांगितली आणि त्या निर्णय प्रक्रियेनंतर प्रत्येक कार्यकर्ता पक्षाचा आदेश जो असेल तो मानून आपलं काम करत असतो आणि तो निर्णय मला वाटतं पार्लमेंटरी बोर्डचा असल्यामुळं कदाचित तिथं ते केलेला असेल।
अगदी सूरज चव्हाणजी, सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यासाठी भाजपचा दबाव होता अशी एक चर्चा सुरू झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कुठल्याही दबावाखाली, आमचे नेते अजितदादा असतील किंवा इतर नेते असतील, कुठल्याही दबावाखाली काम करत नाहीत. आमचा एक समन्वयानं काम असतं. दबावाखाली काम करायला आम्ही कुठं कुणाचे मिंदे नाहीयेत. त्याच्यामुळं आम्ही जे काम करतो ते समन्वयानं आणि सगळ्याला सोबत घेऊन, सगळ्याचे विचार घेऊन आम्ही काम करत असतो. कुठल्याही दबावापोटी कुठलेही निर्णय कधीही राष्ट्रवादी घेत नाही. सूरज चव्हाणजी, अजून एक महत्वाचा प्रश्न. आता विधानसभेला बारामती मतदारसंघातून युगेंद्र पवारांच्या नावाची चर्चा सुरू झाली आणि कुठेतरी अजित पवार यांच्या विरोधामध्ये युगेंद्र पवार असतील आणि त्यामुळे हा पवार विरुद्ध पवार संघर्ष टाळण्यासाठी अजित पवार यांनी ही मोर्चेबांधणी किंवा अजित पवार गटाकडून ही मोर्चेबांधणी सुरू असल्याची चर्चा आहे. तिथं कुणी जरी असेल तरी त्या मतदारसंघामध्ये अजितदादा पवार हे पहिल्यापासूनच आमदार म्हणून एक विजयी मताधिक्य किंवा हिस्टॉरिकल म्हणजे आपण विन तिथं जी झालेली आहे ती दादांनी केलेली आहे. मला नाही वाटत की तिथं कोण पुढचा उमेदवार आहे. याच्यापेक्षा आम्ही केलेली कामं आणि तिथल्या लोकांना दादावरती असलेला विश्वास हा आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. युगेंद्र पवार असतील किंवा अजून कोण असेल तर तो काय, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. आम्ही कुणीही असलो तरी आमचे उमेदवार हे यावेळेस सुद्धा नवीन रेकॉर्ड स्थापन करतील हा विश्वास आम्हाला आहे. अगदी सूरज चव्हाणजी, ज्यावेळेला सुनेत्राताईंना उमेदवारी देण्यात आली होती त्यावेळी अजितदादांनी पण हेच म्हटलेलं होतं की लोकशाहीमध्ये कुणालाही उमेदवारी द्यायचा अधिकार आहे, कुणालाही उभं राहायचा अधिकार आहे. मात्र अजितदादा या पवार कुटुंबामध्ये सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये झालेल्या लढतीमध्ये दरी निर्माण झाली आहे का, याबद्दल थोडंसं काय सांगू शकाल का? ते कौटुंबिक आहेत. त्यांचे राजकीय मतभेद जरी असले तरी कुटुंब म्हणून त्यांचं ते असतात, भेटत असतात. परंतु राजकीय मतभेद आहेत आणि ते आपण नेहमी पाहतो. त्याच्यामुळं त्याच्यात काही वेगळं अर्थ किंवा वेगळ्या दृष्टीनं पाहणं मला वाटतं योग्य नाही. किंवा जरी राजकीय असली तरी त्यांचं कौटुंबिक संबंध असू शकतात आणि असावेत. कारण आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे की आपण जरी एखादी भूमिका वेगळी घेतला असलो तरी आपण आपली नाती जपली पाहिजेत आणि वाढवली पाहिजेत. या मताचे आपल्या संस्कृतीनुसार आम्ही पण आहोत. अगदी सूरज चव्हाणजी, धन्यवाद. तुम्ही आपल्याशी बोललात आणि प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. आपण बघितलं अजित पवार गटाचे नेते प्रवक्ते सूरज चव्हाण आपल्या सोबत होते आणि अजित पवार यांनी एका मुलाखती दरम्यान जी कबुली दिलेली आहे त्या संदर्भात त्यांनी पक्षाची प्रतिक्रिया दिलेली आहे, पक्षाची भूमिका मांडली आहे. सुनेत्रा पवारांना उमेदवारी द्यायला नको होती अशा प्रकारची कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका मुलाखती दरम्यान दिलेली आहे. राजकारण घरात शिरू द्यायचं नसतं असंही अजित पवार म्हणालेले आहेत. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार हा सामना व्हायला नको पाहिजे होता असंही अजित पवार यांनी या मुलाखती दरम्यान म्हटलेलं आहे. त्यामुळे आपल्याला माहित आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या नणंद भाऊजाईंमध्ये झालेला हाय व्होल्टेज ही लढत होती आणि संपूर्ण देशाचं लक्ष या लढतीकडे होतं. यामध्ये सुप्रिया सुळेंनी बाजी मारली होती तर सुनेत्रा पवार यांना पराभव पत्करावा लागला होता.